Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांची भेट घेतलेली आहे. यावेळी त्यांनी जरंगे पाटील यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली आणि ही संपूर्ण चर्चा जी आहे ती बंद दारात झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. मनोज जरंगे पाटील मागील 2 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषण करतायत आणि या काळातच त्यांनी मुंबईत 2 वेळेस मुंबई दौरा केला आणि त्यांनी त्या काळात मुंबईत आमरण उपोषण देखील केलं आणि नुकतंच मुंबईत मनोज जरंगे पाटील यांनी आमरण उपोषण करून मराठा समाजाच्या काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घेतल्या. त्याचबरोबर मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय देखील सरकारने जारी केलेला आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेनंतर आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतलेली आहे आणि सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातील कारवाई कुठपर्यंत आलेली आहे याबाबत माहिती दिलेली आहे. आपण जर बघितलं तर आजची माझी भेट ही व्यक्तिगत भेट होती आणि जरंगेंच्या मागण्यांबाबत सरकारची कारवाई कुठपर्यंत आलेली आहे ती माहिती मी मनोज जरंगे पाटील यांना देण्यासाठी अंतरवाली सराटीत आलो, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर उद्या नागपूर या ठिकाणी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा होणार आहे. तर याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करू नये असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ओबीसीचे जे नेते आहेत जे मराठा आरक्षणाला विरोध करतायत त्यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे की ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे ओबीसी समाजाला आरक्षण दिलं गेलं तेव्हा मराठा समाजाने विरोध केला नाही, मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही, तर मग तुम्ही आता मराठा समाजाच्या मागणीला किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध का करताय असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे ओबीसी नेत्यांना. आपण जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुसऱ्यांदा मनोज जरंगे पाटलांची भेट घेतलेली आहे. याच्या पहिलीची जी भेट होती ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या गॅलेक्सी रुग्णालयात झाली होती, ज्यावेळेस जरंगे पाटील आपलं मुंबईतील दुसरं आमरण उपोषण सोडून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यावेळेस पहिली जी भेट आहे ती राधाकृष्ण विखेंनी घेतली होती. त्यानंतर आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरंगे पाटलांची राधाकृष्ण विखेंनी दुसरी भेट घेतलेली आहे आणि या भेटीदरम्यान आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाची जी मागणी आहे किंवा मग मनोज जरंगे पाटील वारंवार जी मागणी करतायत त्या मागणींची सरकारकडून अंमलबजावणी कुठपर्यंत आलेली आहे आणि त्याबाबत काय कारवाई झालेली ही माहिती देण्यासाठी आजची जी भेट होती ती महत्त्वाची ठरलेली आहे. आपण जर बघितलं तर या भेटी दरम्यान मनोज जरंगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर राधाकृष्ण विखेंनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळेस माध्यमांशी संवाद साधताना हैदराबाद गॅझेट संदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायालयाचा निर्णय येईल आपण तो मान्य करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण जर बघितलं तर हैदराबाद गॅझेट संदर्भात न्यायालयामध्ये याचिका काही जणांनी दाखल केलेल्या आहेत आणि त्यावर वारंवार ज्या आहेत ते सुनावण्या सुरू आहेत. तर यावरूनच पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे. तर मग त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे की हैदराबाद गॅझेट संदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायालयाचा निर्णय येईल आपण तो मान्य करू असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर राज्यात सामाजिक विषमता निर्माण करण्यासाठी शरद पवार जबाबदार आहेत असा देखील निशाणा विखे पाटलांनी शरद पवारांवर साधलेला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केलेला नाहीये, तर मग तुम्ही का विरोध करताय, तुम्ही पण विरोध करू नका असं मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंनी ओबीसी नेत्यांना उद्देशून म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, तुम्ही विरोध सोडून द्या, मराठा आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका असा इशारा किंवा अशी सूचना जी आहे ती राधाकृष्ण विखेंनी ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससानी यांना केलेली आहे. कारण आपण जर बघितलं तर मनोज जरंगे पाटलांची जी मागणी आहे त्याला वारंवार छगन भुजबळ असतील त्यानंतर लक्ष्मण हाके असतील हे विरोध करतायत आणि त्यांच्या या मागणीच्या विरोधामध्ये राज्यात अनेक ठिकाणी उपोषणे किंवा मग ओबीसी आरक्षण बचाव यासाठी मोर्चे देखील निघत आहेत. तर त्यावरूनच राधाकृष्ण विखे पाटलांनी ओबीसी नेत्यांना सांगितलं की आमच्यामुळे किंवा मग मराठा आरक्षणामुळे तुमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, त्यामुळे तुम्ही आमच्या मागणीला विरोध करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिलं गेलं त्यावेळी मराठ्यांनी विरोध केला नाही, तर मग तुम्ही का करता असं देखील राधाकृष्ण विखेंनी सवाल जो आहे तो ओबीसी नेत्यांना विचारलेला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असा पुनरुच्चार राधाकृष्ण विखेंनी केलेला आहे. आपण जर बघितलं तर आजची जी भेट होती ती अचानकपणे झाली होती, त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि अनेक राजकर्त्यांच्या जे नेते भोवे आहेत ते उंचावल्या गेलेले आहेत. आपण जर बघितलं तर राज्यामध्ये सध्या धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, वंजारी समाज असेल, असे विविध समाज जे आहेत ते आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करतायत, उपोषण करतायत आणि या संपूर्णच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर उद्या जो नागपूरमध्ये ओबीसींचा मेळावा होणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला मनोज जरंगे पाटलांची राधाकृष्ण विखेंनी जी भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे. जरी
राधाकृष्ण विखे पाटील म्हणत असतील की आजची जी भेट होती ती जरांगेंच्या मागण्यांबाबत झालेली आहे किंवा त्यांची मागणी कुठपर्यंत आलेली आहे याबाबत झालेली आहे, तर मग सरकार जरांगेंच्या ज्या उर्वरित 2 ते 3 मागण्या ज्या शिल्लक आहेत, बाकी आहेत पूर्ण व्हायच्या, ते कधी मान्य करतं आणि ही संपूर्ण प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये कधी पूर्ण होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.